निसर्गाचं सौंदर्य उलगडून दाखवणारं देखणं पुस्तक हिरव्या गप्पा. लेखिका प्रीता नागनाथ. प्रकाशक कोलंबस पब्लिशिंग अँड सर्व्हिसेस. वाचक स्वर श्रीमती नंदिनी भुवड. या पुस्तकातील 2 कथा आपण ऐकणार आहोत. ध्वनिमुद्रण आणि प्रसारण साहित्य उत्सव. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. गेलं जवळजवळ 1.5 वर्ष आपण कोरोनाच्या भीतीखाली जगतो आहोत. यातूनच आपल्याला असंख्य मानसिक आजारांना सामोरं जावं लागत आहे. या विचित्र परिस्थितीतून, या विळख्यातून स्वतःला बाहेर काढायचं असेल, मानसिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर गरज आहे सकारात्मक ऊर्जेची. पुण्यातील कोलंबस पब्लिशिंग अँड सर्व्हिसेसने उत्सव पॉझिटिव्हिटीचा ही अनोखी भेट वाचकांच्या हाती दिली आहे. त्यात जादूचा मेंदू हे डॉक्टर श्रुती पानसे लिखित पुस्तक आहे व हिरव्या गप्पा हे प्रीता नागनाथ लिखित पुस्तक आहे. या पुस्तकाची झलक म्हणून या दोन्ही पुस्तकातील 2 कथा मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. हिरव्या गप्पा या पुस्तकाविषयी बोलायचं झालं तर प्रीता नागनाथ यांनी निसर्गाची सुंदर चित्र, धमाल गोष्ट आणि त्या गोष्टीतील घटकांची शास्त्रीय माहिती अशा स्वरूपात हे पुस्तक मांडलेलं आहे. प्रीता नागनाथ निसर्गाकडे फार कुतूहलाने बघतात. समुद्राच्या गाजेचा आवाज, बांबूंच्या बेटातला वेणुनाद, कुंडीतून वर येणारा एखादा अंकुर, या सगळ्याच गोष्टींचं त्यांना आकर्षण वाटतं. हे सगळं किती उत्साह देणारं आहे, मनातील पॉझिटिव्हिटी वाढवणारं आहे, या जाणीवेतूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. आपला निसर्ग आपल्याला जे पॉझिटिव्हिटीचे दर्शन घडवतो ते आपण इतरांपर्यंत नेऊया आणि असेच पॉझिटिव्ह राहूया, या विचारातून कोलंबस पब्लिशिंग आणि सर्व्हिसेसच्या धनश्री बेडेकर यांनी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, ऐकूयात याच पुस्तकातील 2 कथा. कथेचं नाव आहे आधार. निळ्याशार आकाशाखाली निळीशार नदी अगदी निवांत वाहत होती. निळं आकाश, नदीची निळाई याला जोडणारा हिरवा कंच जंगलाचा भाग अगदी उठून दिसत होता. त्या झाडांच्या घनदाट जाळीतून, फुलांमधून कुठल्याशा पानांना सोनेरी कडा देत, झाडांच्या फांद्यातून सूर्याचे किरण सर्वांना स्पर्शत हळूच जमिनीवर उतरायचे, जमिनीला ऊब द्यायचे आणि मग तिथे एक जगण्याचा आणि जगवण्याचा उत्सव सुरू व्हायचा. असंच एकदा मातीच्या पोटात 2 बिया जाऊन पडल्या. मातीनं पण त्यांना पोटात घेतलं आणि वरून हळूच मऊ उबदार पांघरून घातलं आणि त्या बियाही सुखावल्या, मातीच्या उबेत सुरक्षित झोपल्या. मातीच्या उबेमुळे, मिळणाऱ्या सकस वातावरणामुळे आणि जमिनीतल्या पाण्यामुळे बिया टम्म फुगल्या. त्यांच्यात ऊर्जा आणि उर्मी निर्माण झाली. एक दिवस एका बीमधून एक कोंब बाहेर आला. त्या क्षणापासून त्याची जगण्याची धडपड सुरू झाली. त्याच्या अस्तित्वासाठी सूर्याच्या सूर्यकिरणांच्या शोधात तो मान उंच करून वेध घेऊ लागला. मग काय, त्या बीने आपल्या पोटातील ऊर्जा त्याला द्यायला सुरुवात केली. कोंब उंच उंच जायला लागलेला, जमिनीतून वर गेलेला. वर बघतो तर काय, तेच ते निळशार आकाश त्याच्याकडं प्रेमानं बघत होतं. सूर्याची किरणं त्याला ऊब देत होती. आनंदानं त्यानं टाळ्या वाजवल्या. तेव्हा त्यांना 2 पानं फुटलेली. ही झाली एका बीची गोष्ट. दुसऱ्या बीच्या रोपांनी असंच जमिनीवर येऊन उंच व्हायचा प्रयत्न केला. पण थोडं उंच झालं ना की ते रोप आपोआप खाली जमिनीला भेटायला झेप घ्यायचं. कितीही प्रयत्न केले तरी
जमायचंच नाही त्याला आपलं आपलं उभं राहणं. ताकद कमी पडत होती, पण इच्छा खूप होती. हताश होऊन, हिरमुसून ते मग जमिनीवरच बसून राहायचं. खरं तर त्यालाही उंच व्हायचं होतं, आपल्या मित्रासारखं. आकाशाला हात टेकवायचे होते, पण ती वेळ होती ना. त्याच्या मनातली गोष्ट या उंच होणाऱ्या रोपानं ऐकली आणि काय आश्चर्य, पहिल्या रोपानं आपला एक हात हळूच सरकवत सरकवत दुसऱ्या वेलीकडे आधाराला पुढे केला आणि म्हणाला, ये ग माझ्याजवळ, आपण हातात हात घालूया. जमिनीवरच्या वेलीनं त्याच्याकडं पाहिलं आणि म्हणाली, जमेल मला. पहिलं रोप नुसतंच विश्वासानं हसलं. वेलीनं आपला नाजूक हात त्याच्या हाताला विश्वासानं गुंडाळला आणि आधार घेतला. आता दोघेही एकमेकांचा आधार बनत सोबतीने खूप खूप मोठे झालेत, उंच झालेत. एकाचं झाड झालं आणि दुसरी झाली वेल. झाड उंच होत गेलं तसं त्याच्या बीला समजलं की आता याला अजून उंच व्हायचं असेल तर आपण आपले पाय मातीत अजून लांब पसरवले पाहिजेत. म्हणून तिनं आपले पाय लांब केले, दूरवर पसरवले आणि जमिनीवरच्या तिच्या रोपांसाठी आधार तयार केला आणि रोपाला म्हणाली, हो, अजून उंच हो, तुला हवं तितकं मोठं हो, मी आहे खाली, घाबरू नकोस. झाड आणि वेली यांच्या नात्यातली ही किती सुंदर गोष्ट आहे ना. या गोष्टीनंतर याची शास्त्रीय माहितीही खूप छान सोप्या पद्धतीनं मांडली आहे. आता आपण ती ऐकूयात. असा अभ्यास झाला आहे की जगात फक्त झाड या एकाच सजीवाला प्रकाश संश्लेषण करता येतं, ज्यामुळे इतरांना ऑक्सिजनयुक्त श्वास घेता येतो. वातावरणात असलेले वेगवेगळे वायू शोषून घेऊन त्यातील ऑक्सिजन वेगळा करून तो वातावरणात परत सोडण्याचं काम फक्त ही झाडच करू शकतात. अंदाजे 37 कोटी वर्षांपासून पृथ्वीवर झाडे आहेत. माणूस, प्राणी यांच्या आधीपासून झाडाचे अस्तित्व या पृथ्वीवर आहे. जमिनीतील त्यांच्या मूळ या अवयवापासून ते ओलावा आणि झाडाच्या वाढीला योग्य पोषक द्रव्ये शोषून घेतात आणि आपल्या जमिनीवरच्या इतर अवयवांना पोचवतात. झाडे ही सजीव आहेत, त्यामुळे ती श्वासोच्छ्वास करतात. त्यासाठी त्यांना पाने हा अवयव असतो. म्हणजे झाडाची पाने ही त्यांची नाकं असतात असं म्हणायला हरकत नाही. वृक्ष आपल्या खोडावर भक्कम उभे राहू शकतात, पण झाडांचा वेली हा प्रकार स्वतःच्या खोडाच्या आधाराने उभे राहू शकत नाही. त्यांना इतर भक्कम आधाराची गरज असते. वेलींना आधारासाठी स्प्रिंगसारखा अवयव असतो, जो आधाराला घट्ट धरून ठेवतो. वेली या जंगलाला एकसंध ठेवण्याचं काम करतात. खूप पूर्वी आयुध तयार करण्यासाठी ओल्या वेलींचा वापर दोरखंडासारखा करत होते. घरच्या बागेतील वेली अंदाजे 80 प्रकारच्या असतात, ज्यात फुलवेली आणि फळवेली असतात. जंगलात महावेली देखील असतात. ह्यांची खोडही जाड असतात, ज्यावर बसून आपण झोके घेऊ शकतो. किती सुंदर माहिती, किती छान शब्दात सांगितली आहे. तर अशा प्रकारे हिरव्या गप्पामधली पहिली कथा आपण वाचली, आधार. आता आपण दुसरी कथा वाचणार आहोत. कथेचं नाव आहे मैत्र. जंगलातील लांब लांब पसरलेली दुपारची वेळ. निळ्या डोहात आपलंच प्रतिबिंब बघणारी झाडं, वेली, नदीचा शांत किनारा. नदीच्या किनारी आपापली नेमलेली कामं करण्यात मशगूल असलेले पक्षी, प्राणी, कीटक सगळे आपल्याच धुंदीत होते. छोटे छोटे किडे तुरू तुरू चालत होते. कोणी अन्नाच्या शोधात, कोणी शोधलेलं अन्न सुरक्षित ठेवण्याच्या गडबडीत, तर कोणी
आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी लढाईत रमलेले. पक्षीही एकमेकांना साथ घालत झाडांवर बिनधास्त इकडून तिकडे बागडत, फळांवर वेगवेगळ्या शेंगांवर ताव मारत चिवचिवाट करत होते. प्राण्यांची पोटं भरलेली असल्यानं त्यांना त्यांचं भक्ष्य आपल्या शेजारून पळत काय चालत गेलं तरी काही फरक पडत नव्हता. खरं तर त्यामुळे वातावरणात एक निवांतपणा, थोडासा आळशीपणाच आलेला होता. पक्ष्याच्या उडण्याने किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या सळसळीने, झाडांच्या पानांचा आवाज किंवा आयुष्य संपवून दमलेल्या पानगळीतून येणारी पानांची कुरकुर काय ती ऐकू येत होती. आणि अचानक या शांत नदीच्या किनारी कसली तरी गडबड झाली. काहीतरी बिघडलं. एकदम भीतीचं सावट पसरलं. मनुष्य प्राण्यांच्या पावलांचे आवाज जमिनीला जाणवू लागले. ते नदीकाठी सरकतोय, आपल्या जवळ येतायत हे जाणवू लागलं. किडे मुंग्या वारुळात आणि जमिनीखालच्या घरात जायला लागले. नदी किनाऱ्यावर मासे पकडायला आलेल्या पक्ष्यांचा थवा आरडाओरडा करायला लागला. प्राणी दूर पळून जायला लागले. दिसेल त्या झाडावर चढायला लागले. त्यातच आपला एक पक्षीही होता, प्लोवर. तो अगदी तन्मयतेने आपल्या मगर मैत्रिणीच्या जबड्यात जाऊन तिचे दात तिला स्वच्छ करून देत होता. तिला सुनवत होता. काय ही अवस्था केली आहेस दातांची, जरा देखील स्वच्छ ठेवत नाहीस. रोज मला हाक मारायची, मी तुला छान स्वच्छ चकचकीत करून देईन दात. इतक्यात जंगलात चाललेली सगळी गडबड त्याला जाणवली. हा छोटूसा पक्षी भानावर आला. आत जा पटकन, मीही जातो, तिला धोक्याची सूचना देऊन पटकन उडाला. त्याला उडून गेलेलं पाहिल्यावर तिने झटकन जबडा बंद केला आणि ती झुपकन पाण्यात गेली दिसेनाशी झाली. चुकून जरी आधीच जबडा बंद केला असता तर आपल्या मित्राचं काय झालं असतं. मी पाण्यात खोलवर जाईन, पण हा माझा मित्र माझ्यामुळे मरून जाईल. छे छे, विचारही नको. तेवढ्यात असह्य कांठळ्या बसणारा आवाज आला. बंदुकीतून गोळी झाडली गेली होती. सगळे सुन्न झाले होते. बहुतेक कोणी मित्र, आपल्या जवळचा सखा आता आपल्यात राहिला नसेल याची जाणीव या प्राण्यांना झाली. आता घटना घडून गेली होती. धोका टळला होता. त्यांच्या हाताला काहीच लागलं नव्हतं. एकमेकांना सजग करण्याचं काम सगळ्या सजीवांनी चोख बजावलं होतं. काहीच मिनिटात सगळं होतं तसं झालं, जसं काही घडलंच नव्हतं. पुन्हा तीच शांतता, पुन्हा पक्षी, प्राणी आणि किड्यांनी नेमलेली कामं सुरू. पण प्लोवरची मगर मैत्रीण मात्र धक्क्यातून सावरली नव्हती. बंदुकीचा आवाज कानात घुमत होता कितीतरी वेळ. मला त्या छोटुकल्या प्लोवरनी सावध केलं नसतं तर काय घडलं असतं. मी मेले असते का, असे विचार करत होती आणि मनातल्या मनात आपल्या मित्राला खूप खूप धन्यवाद देत होती. आता दोघांची मैत्रीची भावना अधिक खोल आणि प्रगल्भ झाली होती. तीही त्याला मदत करायची एकही संधी सोडत नव्हती. दिवस पुढे सरकत होते. एक दिवस तिला कळलं की आपल्या मित्राला एक मैत्रीण मिळाली आहे आणि ती पण त्याच्यासारखीच आहे, मदत करणारी, शांत स्वभावाची, आणि त्यांना आता पिल्लंही होणार आहेत. तिला खूप आनंद झाला. त्याच दिवशी तिनं त्या दोघांना नदीकिनारी बोलावून तोंडातून ताज्या ताज्या स्वादिष्ट माशांची मेजवानी दिली. तेव्हाच त्यांचं ठरलं होतं की पिल्लं जन्माला आली की त्यांनी हिच्याच तोंडातले ताजे ताजे माशांचे तुकडे घ्यायचे. आता ती मगर रोज नदीकिनारी येते आणि त्या जोडप्याचं तर पोट भरतेच, त्याचबरोबर त्यांच्या छोटुकल्या पिल्लांना पण आपल्या तोंडात जायची परवानगी देते, ताजा ताजा खाऊ देते. किती सुंदर कल्पना आणि किती छान गोष्ट आहे. आणि मग यामागची शास्त्रीय माहिती तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायची असेल तर असा अभ्यास झाला आहे की नदीकिनारी आणि समुद्राकाठी राहणारा प्लोवर नावाचा पक्षी मगरीला तिचे दात स्वच्छ करून देतो.
मगर तिचं खाणं झालं की नदी किंवा समुद्राकाठी येते. उन्हातली एखादी आरामशीर जागा शोधून आपलं मोठं तोंड उघडून तासनतास बसते. प्लोवर पक्षी तिच्या जबड्यात जाऊन दातात आणि जिभेवर चिकटलेलं अन्न खाऊन तिचं तोंड साफ करतात. जमिनीवर काही धोका जाणवला तर आपल्या विशिष्ट आवाजाने हे छोटे पक्षी मगरीला सजग करतात आणि तिला पाण्यात जाण्यासाठी मोकळं करतात. मित्रमैत्रिणींनो, मला खात्री आहे या दोन्ही गोष्टी आणि त्यामागची शास्त्रीय माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.